पण ही तलवार जसं त्या मुनगट्टीवाराने आणली, वाघ नख. अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना, तेव्हा त्या वाघ नखाला अर्थ असतो. त्या वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा काढलेले आहेत की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता, म्हणून त्या नखाला महत्व आहे. आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवतंय का ते तुम्हाला? हा, झेपते का? वाघ नख आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय, तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात? ती वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत. ही महाराजांची वाघ नख, खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे. ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महाराष्ट्रातली जनता आहे. आणि हीच वाघ नख घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे, होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय, अहमद शाह अब्दाली म्हणतोय. मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे, औरंगजेब पाहिजे का छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधगत्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झाले. ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची. अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे. नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे. आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो, हे फार छान केलेलं आहे, याच्यात कुठेही काही चूक नाहीये, फक्त एक कमी आहे, तो म्हणजे शिवसेनेचा वाघ. जो मुनगट्टीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये. तुम्ही नका घेऊन बसा, पण वाघ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका. ही निवडणूक तुम्ही कधीही घ्या, ठीक आहे, पावसाचं थैमान आहे, पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल. भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल. आणि अमित शहाना सांगतोय, अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा, जसं संजय तुम्ही बोललात ना, शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही, तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल. आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल. आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा, हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला, दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.